पिक्चर बघून एवढा बोर झालो ना अक्षरशः लाईट गेली हे गाईज वेलकम बॅक. तुमचं परत एकदा नव्याने स्वागत आहे आपल्या हाऊस ऑफ चंदलेस मध्ये. तर आज खूप दिवसांनी ब्लॉग चालू केला आहे आणि आजचा ब्लॉगचं थंबनेलवरनं तर तुम्हाला कळलेलंच असेल. हो, आम्ही चाललो आहे पिक्चरला म्हणजे धुरंधर 2. आणि बघू कसा वाटतं. लास्ट टाइम जरा कॉमेडीमध्ये जरा काही केलं नव्हतं आम्ही. जेन्युन रिव्ह्यू देता नव्हता आला, तर यावेळेस नक्की जेन्युन रिव्ह्यू देऊ आणि कसं वाटतंय हे नक्की तुम्हाला सांगू. सो तुम्ही त्यासाठी पूर्ण ब्लॉग नक्की बघा आणि जर चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. काल पण बुक करत होतं पण काल सगळं फुल होतं, पण आज लकीली आम्हाला आता मिळाले. सो आम्ही आता पोचलोय आणि आता होईल 5-10 मिनिटात स्टार्ट. रहमान को क्यों मारा? बदला. मध्येच आमचा पिक्चर स्टॉप झालाय. थांब, तू काय दिसत नाही. एक मिनिट, शेवटचा अर्धा तास जरा थिएटर बंद. लाईट गेली थिएटरची लाईट गेली. चला पळा. पहिल्यांदाच असं झालं हा, सस्पेन्स झाला होता. म्हटलं बघू आता शेवट काय होतं आणि एकदम लाईटच गेली. म्हणजे एकदम स्क्रीन ब्लॅक अख्खा सीन ब्लॅकआउट झालं. चाललं पण हा, आम्ही पैसे दिलेत, आम्हाला बघायचं काय होतं. हा ना, संपल्याशिवाय कसं जायचं. असं राहिलं तोपर्यंत चॉकलेट खातो. भांडायला गेले नाही पण 80% आहेत अजून, कारण सगळ्यांना बघायचं शेवट काय होतं. कारण एवढ्या वेळ बसलोय, किती 3.5 तास बसलोय. अर्धा तास नाही पण नंतर भेट. चालू तर झालंय पण असा पिक्चर तुम्ही बघितलायत काय? आम्हाला स्किप करता ना आता हे पुढे लिटरली आम्ही आवाज बघायचे पैसे दिले. आवाज बघायचे. एक तर पिक्चर मोठा आहे आणि त्यात पिक्चर मोठा आणि त्यात ते आवाज बघायला. बहुतेक आता कोणीतरी खाली सांगायला गेलंय की आवाज येतो. आम्हाला फक्त आवाज येतोय, पुढं फक्त ब्लँक आहे. त्यामुळे लाईट चालू आहे. तरी करा म्हणून ते कळतच नाहीये कोण कोणाला मारते. आम्ही अंदाज पंच ठरवतोय मारला. सगळे वैतागलेत आता. एक तर 4 तास बसलेत सगळे. काय माहिती परत थांबलंय आता. कोणीतरी म्हणतंय पण तिकीट परत, अर्ध तिकीट परत द्या, रिटर्न म्हणतंय. एक जण म्हणलं अर्धे तिकीट परत द्या. देतो म्हणून. गूगल पे नंबर
हं? आता चित्र दिसतंय आणि आवाज नाही बघा पुढे. नाही झालं चालू. येस फायनली झालेलं आहे चालू. आता पुढे परत थोडस मागे गेलंय गाईच. जाऊ दे पण जाऊ दे आम्हाला. सेकंद पण ठीक आहे आता पुढची 20 मिनिटं बघायची आहे त्यामुळे 10 मिनिटं रिपीट बघायला लागते. पुढे भेटू. सेकंड टाइम झालं असं यार. सेकंड टाइम सस्पेन्स एवढा हे करतायत आणि पुन्हा लाईट घालवतायत. सेकंड टाइम लास्ट चान्स यायला. आणि पुन्हा 10 मिनिटं मागे जाणार आता आपण. मगाशी आम्ही 10 मिनिटं परत पिक्चर 4 तासाचं आहे पण आम्हाला 8 तास लागला. आला परत आलं यार. आता बघू किती कुठून सुरुवात करतायत. हा मगाशी जिथे थांबला होता तिथूनच परत सुरू झाला तर खरं. आता सेकंड टाइम लागल. कुछ देर में आपका एसेट पूरी तरह पूरा साइजा पड़ेगा. रिपीटच पुन्हा 5 मिनिटं. जल्दी से उस लड़के को छोड़ दो वरना आपकी तुम शायद उस आदमी से कभी मिलोगे भी नहीं बट फिर अगर हम सब होते क्या. सो आता आम्ही आलोय पिक्चर बघून आणि आम्ही 5-5.5 तासांनी आलोय घरी. एक तर पिक्चर बघायला गेलो त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल किती वेळा. जवळजवळ अर्धा तास गेला आपला. फर्स्ट टाइम असा एक्सपिरियन्स आला. काहीतरी टेक्निकल इश्यू झाला होता पण तरी त्या 2 वेळा बंद झाला 2 वेळा चालू झाला. मध्ये झाला तर तिथं स्क्रीन दिसत नव्हतं. तिसऱ्या वेळेस झाला तर चित्र दिसत होतं पण गाणं आपलं म्युझिक येत नव्हतं. नंतरच्या वेळेस म्हणलं आता काय खरं नाही. त्यात एक तर पिक्चर बघून एवढा बोर झालो ना अक्षरशः. पिक्चर बोर होता पण अजिबात नाही आवडला. पहिला पार्ट ठीक आहे. पहिला पार्ट 10/10 होता पण हा मला नाही आवडला. हा 10/5 ठीक आहे. मला पहिला पार्ट तर खूपच पहिला पार्ट आवडला. पहिल्या पार्ट मध्ये रणवीर सिंगची तर ऍक्टिंग छानच होती पण अक्षय खन्नाने जो पिक्चर खेचला होता तो खूप छान होता. पण ह्या पार्ट मध्ये कुठेतरी त्याची कमी जी म्हणतो ना आपण ती जाणवली. काहीतरी मिसिंग वाटलं. म्हणजे त्यांनी छान पद्धतीनेच मांडलं होतं आणि रणवीर सिंगच्या ऍक्टिंगला तर काही तोडच नव्हती. त्याने त्याचं बेस्ट दिलं. सगळ्यांनीच ऍक्टिंग छान केली पण थोडा लास्टचा जो शेवट होता तो अर्धा तास मला थोडा लेंदी वाटला. जरा असं वाटलं की थोडं एवढा 4 तासाच्या हिशोबाचा पिक्चर नव्हता. बोर होता. मला एवढं काही आवडलं नाही. पहिला पार्ट मला ठीक वाटला पण हा सेकंड पार्ट काही गोष्टी थोड्याशा जरा हे वाटत लेंदी वाटत होत्या. थोडस कळत नव्हतं काही गोष्टी शेवटी. पण ठीक आहे काय हरकत नाही. उगाच जास्त दाखवलंय का असं वाटतं. ठीक आहे काय हरकत नाही. तर तुम्ही बघितला आहात का आणि तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही हे सांगा नक्कीच कमेंट मध्ये सांगा. मला ओके वाटलं. असं खूप जे काही मी एक्सपेक्टेशन ठेवले होते की बापरे आता काहीतरी खूपच भारी काहीतरी गोष्टी रिव्हील होते पण ठीक आहे काही गोष्टी सस्पेन्स होत्या पण ओव्हरऑल ठीक आहे. म्हणजे मला आवडला बऱ्यापैकी. ठीक आहे. तर आपल्या चॅनलवर जो कोण नवीन आला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. नवीन ब्लॉग सोबत. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.